आजचा अभंग आहे, तुझे थोर थोर भक्त करीती विचार, जप तप आदी साधने मज चिंतवे ना मने, करुणा वचने म्या भाकावी तुम्हा दिने, तुका म्हणे घेई माझे थोडे फार ठेई. चा अर्थ आहे, भगवंता, तुमचे थोर भक्त तुमच्या स्वरूपाचा विचार करतात आणि जप तप इत्यादी साधनेही ते करतात, पण मी इतका आज्ञ आहे की माझे मन त्या साधनांचा विचारसुद्धा करू शकत नाही. मी सर्व बाबतीत अतिशय दुबळा आहे, म्हणून मला एवढेच कळते की काकुळतीस येऊन केवळ तुमची प्रार्थना करावी. तुकाराम महाराज म्हणतात, भगवंत, माझ्याकडून जी काही थोडीफार वेडीवाकडी सेवा होत असेल तिचा आपण स्वीकार करावा. हरिभक्तांच्या मनातील प्रामाणिकता आणि नम्रता या अभंगात प्रकट झाली आहे. हरिभक्त कधीही स्वतःला परिपूर्ण भक्त समजत नाही. तो पूर्णपणे भगवंताच्या कृपेवर अवलंबून असतो. भगवंताची कृपा हीच आपली पात्रता, अन्य कोणत्याही मार्गाने भगवत प्राप्ती होत नाही, यावर हरिभक्तांचा दृढ विश्वास असतो. श्रीमद भागवतमध्ये भगवंताचा महान भक्त अक्रूर आपली नम्र दैन्य भावना प्रकट करताना म्हणतो, सोहम तवांघ्रुपगतोऽस्मि सतां दुरापं, तच्चाप्यहं भवदनुग्रह ईश मन्ये, पुंसो भवेद्यर्हि संसरणापवर्गास्, त्वयं भजनाभ सदुपासनाय मतिः स्यात्. अर्थात, हे भगवान, असा हा मी अधपतित मनुष्य तुमच्या चरणकमलांच्या आश्रयास आलेलो आहे. कारण असाधू पुरुष जरी तुमचे चरणकमल प्राप्त करू शकत नसला तरीही तुमच्या अगाध कृपेने तो हे कार्य निश्चितच साध्य करू शकतो. हे पद्मनाभ, मनुष्याचे ऐहिक जीवन संपुष्टात आल्यानंतरच तो तुमच्या शुद्ध भक्तांची सेवा करून तुमच्याविषयी भावना विकसित करू शकतो. यासाठी जे भगवत कृपा प्राप्त करण्यास उत्सुक आहेत ते शुद्ध हरिभक्तांच्या संगतीमध्ये राहतात. जय हरी विठ्ठल.